सो नमस्कार मित्रांनो, तर खूप दिवसानंतर ब्लॉग येतोय, तर ब्लॉग पूर्ण बघा. ओके. आता होळी झाली, शिवजयंती झाली, आता वाट बघते फक्त 19 मार्चची, ते पण गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष. थोडंफार हे बघा. सो बघितलं ते धावलं नाही गाणे बोलते हे ऐकून. अरे भाई हल्दींची आठवण या कधी करणार भाई? तुम्ही लवकर करा ना, लवकर टॅग करा असे भाऊ बहिणी, त्यांची हाल करायची बाकी अजून. तर चला, तर बघितलं. अरे सुधरा सुधरा, नाहीतर मला माझं लग्न होऊन माझी मुलं तुमच्या लग्नात करवले होते. तर चला भाई, आमच्या घरात आता तर लग्नासाठी 2-3 किती मरेत मला नाही माहिती, बट त्यांना सांगतो अरे भाई लवकर हळद करून घ्या रे, लवकर लग्न करा रे, आम्हाला पण मजा करायची हळदीसाठी. भाई काय यार. नंतर डोक्यात काय आलं तर हे मी काय दाखवते मला नाही माहिती. चाललो आहोत आमच्या जागेमध्ये, म्हणजे तुमच्या भाषेत काय बोलतात नाही माहिती काय, आणि कोणाच्यासाठी ते पण काचा. आणि जागा व्हायचं कारण म्हणजे गुढीपाडव्यासाठी गुढी आणायला, ऑब्लिक बांबू घ्यायला. कारण हे पण सोडत नाही, हे पण सोडत नाही. दरवर्षी फक्त एकच भेटतो, पण या वर्षी कसं काय होईना पण 3 ठेवले. तर थँक्यू तुम्हाला. मग घेतला कोयता आणि बघत बसलो. तेवढ्यात मग तिथून निघालो, जाताना डोंगर लागला, डोंगरावर चढलो, तेवढ्यात पाय दाबला. क्या? घरी आलो, मित्रासोबत बस स्टँड बसायला गेलो. मित्र बोलला बस कर, बस केला. महिला पनवत्या कोण आहे मला नाही माहिती. व्हॉट? जिथे मॅच बघायला जातो भांडण चालू होतात. 1 ते 2 तास जातात, भांडण झाली. 9ला गेलो, 10ला घरी आलो. बघा पुढे भांडण चालू आहेत. पाणी परण आणि तुझा भिजला डोंगर, टिम पाणी परण आणि तुझा भिजला डोंगर. गायक आला, गाणी बोलला, भांडण चालूच आहे.